गाईज आता मी मंठाला आलो आहे. थोडं घाई गडबडीचं थोडं काम आहे माझ्या मागे. ते झाल्यावर घरी गेल्यावर मी बोलतो तुमच्याशी. पहिलेच जुनं झालं म्हणून काढून नवीन दोरी लावली. भाऊ माझा गेला वरती टॅटू विचारायला आणि आता आम्ही जाणार आहे घरी. नेकलेसचं ते वजन करण्यासाठी ते तोडलं होतं, त्यासाठी आता जाऊ घरी. आणि सरप्राईज ब्लॉग आहे. यस, तुम्हाला तर थंबनेल टायटल बघून समजलंच असेल. त्याच्यासाठीच कोल्हापूरला जरा थांबण्यात आलं होतं. तर घरी गेलं बोलू, जेवढं कम्फर्टेबल आवाज येत नसेल, खूप ट्रॅफिक वगैरे म्हणतात. तर गाईस आलो आहे मी घरी. आणि लाडू ना पाण्यामध्ये नाही बघा काहीतरी टाकले, ते खायचं नाही का असतं ते, याचं फराळाला खातात व्हाईट चिवडा, त्याची 2-3 दाणे ह्याच्यात टाकल्यात. आता हे पाणी वेस्ट झालंय फिल्टरचं, मला दुसरं आणायला लागणार. तर आलोय मी इकडे फिल्टरचं पाणी घ्यायला. आणि इकडे कम्फर्टेबल आहे बोलायला मी, कारण इकडे कोणीच नसतं. थोडंसं लाजतोय मी आत्ता, पण एवढे आपले 50,000 सबस्क्रायबर झाले आहेत तरीसुद्धा मी थोडंसं पब्लिकमध्ये ब्लॉग घ्यायला थोडीशी लाज वाटते, अनकम्फर्टेबल वाटतं. बट असं एकट्यामध्ये योग्य वाटतं. तरी पण लांबचे असे लोक बघतात माझ्याकडे व्हिडिओ. आता सगळ्यांना गावात माहिती आहे मी ब्लॉग्स वगैरे बनवतो. तर हां, सर्वात आता मी एक सिरीज बघितली कुरुक्षेत्र म्हणून, नेटफ्लिक्सवरती. 18 एपिसोड आहे टोटल. रात्री 2 वाजेपर्यंत बघत बसलेलो. पूर्ण संपवली मी वेबसिरीज. त्याच्यामध्ये श्राप आहे बायांना की ना, ते कर्ण सूर्यपुत्र कर्णाची आई लपवते 5 पांडव पासून की आपलं त्यांचा भाऊ आहे कर्ण असं. हां, तर त्यामध्ये सर्वात मोठा भाऊ श्राप देतो की बाया आजपासून कुठलंच हे लपवू शकणार नाही, काहीच कुठल्याच गोष्टी. तर हां, मग ते तसाच विषय झाला माझ्यासोबत. का कोल्हापूरला गेलो होतो, मावशी आलेली. तर आपल्या बेबी शॉवरमध्ये मावशी बघितले तुम्ही आले असेल ना, ती सख्खी मावशी होती. तर मी तिला दाखवलं वाटते हे प्रज्ञाचं मंगळसूत्र. आणि तिने प्रज्ञाला सांगून टाकलं की रोहितने तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे करून. मग नंतर मला प्रज्ञा विचारत होती की सच में तूने असं सरप्राईज वगैरे प्लॅन किया क्या मेरे लिए, म्हणजे तू घेतलं आहे का माझ्यासाठी मंगळसूत्र, मला दाखव वगैरे. तर मग मी बोललो नाही, ती काय पण बोलते म्हटलं तुला, असं तसं थोडं बात घुमवली. पण आता मे बी जेव्हा मी सरप्राईजची गोष्ट काढेल तर तिला थोडंसं डाऊट होईल की हां, याने तोच सरप्राईज होता असं. थोडीशी रिॲक्शनचा घोटाळा झाला इकडे. नाही तर तिचं एकदम सर्वात आधी काही तिला काहीच नव्हतं घेतलं मी तेव्हापासून, स्टार्टिंगपासून तिला मंगळसूत्र हवं होतं असं, जसं मी आत्ता बनवलं आहे. तर एकदम एवढं खतरनाक रिॲक्शन भेटले असते ना, तर मला काय सांगू, एकदम भारी. पण तिला अंदाज लागला आता की ना याने काहीतरी सरप्राईज घेतलं आहे माझ्यासाठी. आणि ते मावशीने सांगितलं ना, ते सगळं गडबड झाली की हेच आहे म्हणून, हे म्हणजे मंगळसूत्रच घेतलं आहे म्हणून. मिनी घंटन बोलतात ना त्याला, काहीतरी असंच विषय हे झाला थोडासा. जाऊ द्या, काय हरकत नाही. ते बघू आता. गोल्ड कलेक्शनचा ब्लॉग बनवायचा होता ना, तर तिला म्हटलं चला आज गोल्ड कलेक्शनचा ब्लॉग बनवू. तर तसंच करून मी तिला सगळे दागिने वगैरे ते जेवढे आहे तेवढे तिला बोलेल की तू घाल. मग त्याच्यामध्येच मी तिला हेवालं पण घालेल. मग बघू तिची रिॲक्शन. थोडं पट्टी बांधून बघू. आता जसं माझ्याकडून प्रयत्न होईल तसे मी ट्राय करेल तिला सरप्राईज द्यायचे. आणि होप सो सक्सेसफुल राहू आपला प्लॅन. पण मला सुचत नाही आहे की मी कसं सरप्राईज देऊ. नेक्स्ट टाईम काही सरप्राईज द्यायचं असेल तर त्याच्यासाठी ना तुम्ही मला कमेंट करून सांगा की असं कर म्हणून. मग नेक्स्ट टाईम काही जर मी घेतलं ना सरप्राईज तर मग मी त्याप्रमाणे करेल. माझं आता डोकं चालत नाही. तिला अंदाजा लागला आहे मी त्याच्यासाठी काय केलं म्हणून. थोडासा तिला डाऊट आलेला आहे माझ्यावरती की हां मी केलं असेल मंगळसूत्र. त्यासाठी थोडंसं मला आज खूप वाईट वाटतं की सरप्राईजचे 100% रिॲक्शन पाहिजे होते आपल्याला, एकदम भारी. पण ते मे बी तर तिने अजून तर बघितलं नाही मंगळसूत्र, पण बघितल्यावर एक वेगळ्या रिॲक्शन असतील. पण तिला माहिती की ह्याने केलं असणार म्हणून, एवढं तर मला वाटतं आहे. बघू काय होतं ते. त्या गोल्ड कलेक्शनच्या नावावर सरप्राईज देणं चाललं आहे. तुम्हाला पण दाखवेल मी. तुम्हाला पण माझी चॉईस डिझाईन आवडली का ते सांगा कमेंट करून. आणि नेक्स्ट टाईम ध्यान ठेवेल सरप्राईजचा मी. चालेल, आता पाणी भरत आलं आपलं. आता ती रेडी नाही झाली आहे, जेवण वगैरे करेल. आता कामच चालू आहे, तिची भांडं घासवती. आता घरी गेल्यावर मी तिला बोलेल रेडिओ वगैरे
आणि ते जे आपलं व्हिडिओ आहे बघा बनवला आहे मी, इथं काम चालू आहे शेतामध्ये, इकडे काम करतात लोक बघा मागे, ते बघतायत माझ्याकडे. मी काय बोलत होतो, जो व्हिडिओ बनवला बघा हेटर्ससाठी आपलं वजन करून दाखवलेलं, याचं आपल्या नेकलेसचं वजन करून दाखवलेलं, तर ते त्याचे दोरी तोडून वजन केलं होतं, त्यासाठी ते तोडून टाकलेलं. मग ते म्हटलं आज कलेक्शन करायचं मला, हे मी गाठून आणतो, याला परत धागा लावून आणतो, तू रेडी होतोपर्यंत. म्हणजे व्हिडिओ एक थोडासा सॉरी काही चुकलं असेल माझ्याकडून तर थोडं बोलताना मला थोडं कधी कधी प्रॉब्लेम होऊन जातो, थोडं ॲडजस्ट करा. आता घरी जाऊ आणि मग तिचे डोळे बांधतो, तिला बोलतो की मी माझ्या हाताने तुला सगळं गोल्ड घालतो करून, मग नेकलेस वगैरे सगळं घालतो आणि त्याच्यातच मंगळसूत्र पण घालतो आणि तिला आरशासमोर नेतो आणि मग बघू तिचे रिॲक्शन. असं करूयात आता काहीतरी, जाऊ द्या. सॉरी गाईज, थोडं ॲडजस्ट करा. एकदम भारी सरप्राईज मला द्यायचा होता, पण ते मावशीमुळे थोडी गडबड झाली जरा तिने सांगितल्यामुळे. तरी पण डिझाईन वगैरे बघून तिला जरा तेवाले रिॲक्शन तिचे खास भेटतील. सो लेट्स गो, बघूयात. पाणी भरलं आहे आपलं, चला जाऊ घरी. फ्रेश नाही झालो मी, जस्ट तिकडं ते मला वाटलं मी अजून व्हिडिओज घेतला नाही, काय बोललोच नाही व्हिडिओमध्ये. मग थोडी कामं होते, तहसीलला वगैरे गेलेलो आणि हे गाठायचं पण होतं, मग गंठण गाठायचं पण होतं, नेकलेस. लाडू झोपले घरी, जाऊ आता तयारी करू, हे करायची सरप्राईज द्यायची जरा. गोल्ड कलेक्शन असा व्लॉग, गोल्ड कलेक्शनचा व्लॉग पण बनवायचा आहे, तर त्यासाठीच तिला म्हटलं आजच बनवू आणि त्या बहाण्याने आता हो आपला सरप्राईज व्हिडिओ येत आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जाऊ घरी आता, लेट्स गो. मी क्रिकेट खेळायला मला बोलवायला आला होता आत्ता, तर मी म्हटलं एक व्हिडिओ बनवायचा आहे. लाडू बाळ माझं उठलंय, हाय मम्माय, अरे झोपली परत. हे सगळं सामान घेऊन आलोय मी, ती बघते लगेच. खायचं तुला, खायचं तुला, खा. अजून आणले तिला खायला, काय फोडून देऊ? हा फोडून देऊ तुला, ना फोडता येत. फोडून द्या बोलते शाणी. हो त्याची फक्त क्रीम चाटून खाते आई, बघा आता त्याला खोलेल आणि त्याची क्रीम चाटून खाईल फक्त, एवढी हुशार आहे ही पोरगी. बघा तुम्ही आता, ते क्रीम दिसली ते साईडला ठेवेन आणि फक्त क्रीमवाला खाणार, ते बघा ती क्रीम खाणार चाटून. काय बघते ए लाडू, शानी आहे ना ते, बघा कशी चाटून खाते क्रीम, बघा फक्त क्रीम खाणार, बिस्किट नाही खाणार. हे बघा कशी पोरगी, बघा खाण्यापिण्याच्या बाबतीत मम्मीवर गेले तिच्या. A few moments later. हे बघा गाईस, हे अशा प्रकारे आहे राजा राणी आणि अशा प्रकारे चेन आहे, सोन्याची चेन आणि सोन्याचं मंगलसूत्र इकडे बघा. हां तुम्हाला आताच दाखवतो बाबा, नाही तर तुम्ही नंतर बोलतीन की ना नकली असं तसं. हेटर्स लोक लगेच बोलायला येते. बघा असं हॉलमार्क आहे इथे, अच्छा मागे आहे, हे बघा. थांबा परत दाखवतो, नीट बघा. नावं ठेवणाऱ्याने नीट बघा, नावं ठेवणाऱ्याने नीट बघावे. 916R ओके, बघा याच्यात पण आहे 916R. 916Rचं हे सोनं आहे आपलं, तर हे नकली नाही, हे असली आहे, ओरिजिनल. बघा अशा प्रकारे, असं एवढं आहे. आता तिला घालून बघू कसं वाटतं तिच्यावरती. हे बघा एवढं लंब आहे, हे बघा एवढं लंब आहे बघा, हे बघा म्हणजे माझी पूर्ण विथ हे असेल, एक विथ बघा एवढं पूर्ण आहे, लंब मस्तपैकी. अशा प्रकारे डिझाईन आहे. आवडली का तुम्हाला? बघा सांगा मला कमेंटमध्ये, आवडली असेल तर ओके. आणि माझी एवढी बडबड करेपर्यंत या पोरीने सगळ्या बिस्किटच्या क्रीमा काढून खाल्ल्या आहे. बघा बघा सगळ्या बिस्किटच्या क्रीमा काढल्या आहे, बघा सगळ्या ओरिओच्या क्रीमा काढल्यात. लाडू काय आहे असं बाळा? हा खोकला येणार नाही का? दे इकडे, तू नको खाऊ. सगळ्या टोटल बिस्किटच्या क्रीमा काढून खाल्ल्या. अरे वा, हा भारी रे तू. बिस्किट खा ना, ठेवायचं परत ते आता.
डेंजर आहे लाडू बाई तू. कशी आहे काय माहिती. एवढं एक लास्ट उरलंय मी खाऊन घेतो. इकडे लाडू फिरवतोय. झोपेतून उठले आता. बिस्किट वगैरे खाऊन इकडं मस्त हवा सुटले. तिची मम्मी होती रेडी घरी. तिला सांगितलं साडी घालायचा कलेक्शनचा व्लॉग बनवायचा आहे. गेट रेडी फॉर द सरप्राईज. ओके. आंघोळ करत तोपर्यंत तुम्हाला दाखवलं ते माझ्या खिशातच ठेवलं आहे. आता चला सुरुवात होईल सरप्राईजला. सो गाईज नमस्कार. स्वागत आहे तुमचं गोल्ड कलेक्शन ब्लॉगमध्ये. प्रज्ञा रेडी झाली आहे मस्तपैकी आणि महालक्ष्मी मंदिर मधून तिने आणलेला लक्ष्मी हार तो घातला आणि कानातले झुमके घातले तिने. बाकी सर्व जे सामान आहे मी ते तिला स्वतः माझ्या हाताने घालणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे गोल्ड कलेक्शन. आणि बाकी माझं पण आहे त्यामध्ये. माझं सुद्धा काहीतरी गोल्ड कलेक्शन आहे आणि अजून खूप सारे बाकी आहे. तर थोडक्यात तुम्हाला दाखवतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. ही बघा मस्त प्रज्ञा रेडी होऊन बसली आणि तिने घातलाय लक्ष्मी हार. यातला आपला कोल्हापूरमधून घेतला तिने तो आणि ते कानातले घातलेत बस. आणि ते चैन आहे लाडूची आणि ते मंगळसूत्र आहे असं घातलेलं आहे अशा प्रकारे तिने. तर सुरुवात करूयात व्हिडिओला. ते नेकलेस मी घालतो. थांब सगळं मी घालतो आता सगळं तुला. हां आता मी घालतो गाईस तिला सगळं. थांबा. बघा प्रज्ञा कशी दिसत आहे आता. थांबा आता तिला सर्व मी हे करतो घालतो सगळं आपले दागिने. कॅमेरा सेटअप केला इकडे मी मस्तपैकी. गाईस मित्रांनो सॉरी थोडंसं इरिटेट होत असेल तर मला माफ करावे. तर आता प्रज्ञाचे आपण डोळे बंद करूयात. काय बोलता. थोडेसे डोळे असे बंद करू आणि मतलब सब डोड़ा बंद करने के बाद ये दिखाने का कि कैसे देख रही है. तूने कभी सारा सोना एक साथ पहना नहीं है ना. हाँ ठीक है. तो सारा देखो पहना के तेरे को आँख बंद करके तू देख ऐसा फिर तेरे को कैसा लगता है. मतलब तू कैसे दिखेगी. मैं तेरे को थोड़ा सा मेकअप शेकअप करता हूँ. मेकअप तो कर लिया मैंने. थोडासा मैं आता आपण हिला घालूया नेकलेस घालूया. थांबा डोळे बंद करू आता आपण. वेट गाईस डोळे बंद करणं इज सो इम्पॉर्टंट. तर मित्रांनो इथे आता प्रज्ञाचा थोडा आपण मेक ओव्हर करूयात. बाय रोहित मोरे. बाय मेकअप रोहित मोरे. बाय ज्यादा टाइट मत मन मेकअप खराब हो जाएगा ना. मस्करा ये सब ऐसे बांधना है. बस ओके. तर आता घालूयात नेकलेस. रुक जा थोड़ा सा तेरे को मैं मेकअप भी करूँगा. ओके ऐसे ही है ना गाईस. हे वाला हे नकली म्हणजे लक्ष्मी आल्या कोल्हापूरहून आणलाय. तरी भी महंगा है गाइस बहुत ही. काय 250 का 300 रुपयाचं आहे. आणि हे आहे गंठन. क्या है ये. कैसे है ये ऐसा कैसे है ये. रुक जा इसको सेटअप करता हूँ. 1 मिनट रुक जा. अच्छे से सेटअप करता हूँ. चैन निकाल दोगे रे तेरा. चैन निकाल दोगे. क्यों रहने देना. चैन क्या कर रहे. चैन क्या कर रहे. रहने देना. निकालने दे. रुक जा चैन तेरा. क्यों तेरा पहनाने वाले क्या. हाँ तो तेरा मोटा वाला चैन रहने देना. तेरा क्यों पहना रहा है. गंदा दिख रहा है रे ये. तेरा तू खुद पहनना. रुकना गंदा दिख रहा है बहुत. ये ऐसा कैसे इसको ये हुआ है. रुक तो घुमा तो इसको जरा. घुमाना इसको. सॉरी ये चैन को घुमाना. घूम क्यों नहीं रहा. अरे ये अच्छे से नहीं बैठा है. फिर से इसको निकाल के चैन को फिर से बिठाता हूँ. 1 मिनट रुक जा. हे लाडूची चेन आहे गाईस. हिला आता परत घालू आपण. देख कैसे उल्टा हो गया चेन. तूने कैसे काला कर दिया रे चेन का. चैन कैसे काला होगा. वो सोने का है तो काला पड़ गया है चेन. नकली चेन है शायद. दीदी ने नकली चेन दी है. पागल है. समझ बोल दीदी को हट होगा. दीदी को हट होगा तो जैसे पहना लेता हूँ. रुक जा. चेन 1 मिनिट रुक जा. तर गाईस आता मी माझ्या हाताने
रेडी करत आहे प्रज्ञाला. इथे बघा आपलं गोल्ड कलेक्शन बघू शकता तुम्ही. ही चेन आहे. अरे यार ये सारा गिचड़ में चिड़ हो रहा है. अरे एक मिनट रुक जाओ. कितना टाइम पास है बाबा तेरा. ये अच्छे से दिख नहीं रहा है प्रज्ञा. खाना भी बनाना है मुझे. हाँ ये देखिए चेन तेरा. हाँ हे गाइस ही आपली ओके. ये हो गया. रुक जा ना. हाँ अभी थोड़ा मेकअप करो क्या तेरे को. हाँ मैंने किया है. किया है क्या. मगर ये थोड़ा सा ये हार ऐसा कर देते हैं फिट. ओके. हा नाइस व्हेरी नाइस. ओके गाइस तर आता प्रज्ञाला आपण आरशासमोर बघू कसं सेट केलंय मी. मस्त एकदम लाईनीने एकदम पद्धतशीर तिला दाखवू आपण. थांबा व्हिडिओ आपण असा हातात घेऊ कॅमेरा. एक मिनिट थांबा प्रज्ञा तसंच. हाँ खोलू. मुझको कैसा तो लग रहा है अजीब सा. मैं बोलूंगा तब तू देख तो. रोहित मारे कैसे मस्त. गुदगुदी लग रही है. इधर आ. रुक. रोहित मारे कैसे तेरा ऐसा ज्यादा जाता है तेरा. तूने देखा ही नहीं है. हाँ रुक जा इधर से. हाँ दॅट इज आहे ना. हाँ आता खोलू शकते तू. पट्टी खोल दे अभी. देख कैसे. क्या हुआ. आरसा खूप घाण आहे गाईस आमचा. सो सॉरी. ते खूप दिवस घर बंद होतं म्हणून आरसा तसा दिसतो. ये कहाँ से आया. ये कहाँ से आया. ओके. बाप रे. अरे ऐसा सरप्राइज था क्या. मेरे को तो पता ही था लेकिन. कैसे. मेरे को बोला था शीला मौसी ने. हाँ मैं वही सोची. तेरे निकाल दिया मैंने. किधर गया. अरे मेरा सोने का कहाँ गया दूसरा मंगलसूत्र. हाँ है ना. किधर गया. ये मैंने निकाल के रखा कहीं तो. रुक जा एक मिनट. वो चैन और मंगलसूत्र हाँ इसमें डाला हूँ. सच में तेरे को पता था रे. हाँ ये गाइस तिचं पहिल्याचं मंगळसूत्र आणि लाडूची चेन. क्यों ऐसे नीचे कर दिया इतना. तो ऐसे ही अच्छा लगता है ना. ऐसा होता है. बाप रे. बघू अभी फ्रेंड. मस्त डिजाइन है. वाव. अच्छा लगा तेरे को. हाँ बहुत अच्छा लगा. तू तो मस्त दिख रही है. कब से चाहिए था मुझे. तुझे पता था ना यार. हाँ ये ले. अभी ये मंगलसूत्र क्या करने का प्रज्ञा. देख. ओए वाव कितना मस्त दिख रहा है. इसका क्या करने का. ये भी रखे रहे. ले. चेन क्यों निकाल दिया लेकिन. सरप्राइज देने के लिए ताकि तेरे को ऐसा लगे कि चेन के बदले चेन ही पहना रहा है. ऐसा थोड़ा सा. इसने बोला था यार हो सोना कलेक्शन दिखाएंगे. तो बाप रे. कितना भारी डिजाइन है लेकिन इसका. पूरा सोने का ही है चेन के साथ. तो फिर कितने का है ये. 1,20,000 ओनली. वाला पैसा ही नहीं है घर में. सेविंग्स इन. दिखा अच्छे से दिखा लोगों को मस्त गाइस. हे बघा. हा तुम्हाला तर तुम्हाला तर दाखवलंय मी गाइस. सरप्राईजचा तिला एक अंदाजा होता. मी सरप्राईज वर्ड यूजच नाही केला आतापर्यंत कारण तिने लगेच ओळखलं असतं काय म्हणून. पण ते तसंही तिला असं अंदाज. तुझी पता चल गया था क्या पहना रहा था तो. फिर मुझे लगा था तेरा चेन पहना रहा है. मेरा चेन. बापरे बापरे. क्या ऐसा लग रहा है. नहीं दुल्हन बने ऐसा लग रहा है मेरे को. कितनी अच्छी दिख रही. ठकराइन दिख रही. मस्त दिख रहे हैं. वो चेन भी पहनना लाडू का. हो गया. चेन क्यों निकाला तूने. लाडू का चेन ऐसे निकाला था. पहन के दिखा गाइस कशी दिसते प्रज्ञा बघा. कमेंट करून सांगा. नाइस व्हेरी नाइस. लुक ॲट दिस. प्रज्ञाचं पूर्ण कलेक्शन अजून दाखवलं नाहीये गाइस.
अजून आपली एक माझी जुनी चेन पण आहे, ती तुम्हाला कधी दाखवली नाही मी. हे बघा, अरे खुल्ल्या सेक्शन. यात नवीन वाली चेन आहे. हे बघा, ही नवीन वाली. आणि एक जुनी चेन आहे जी मला आवडत नव्हती, जी मी कधीच घातली नाही, ती ही चेन आहे जुनी. अंगठी याच्यात ठेवली काढून, नाही तर तुम्ही बोलतील विकली का काय. ती ठेवली, मला टोचते ती जाम. आणि ही एक चेन आहे बघा, जी मी कधी घातली नाही. अरे फोकस तो, सोन्याची चेन आहे बघा माझी पहिल्याची. अशी आहे, म्हणून जास्त लंबे म्हणून घालत नाही मी. गळ्यातून काढता येते लगेच सहज. सी गोल्ड कलेक्शन पुरेपूर असं झालं नाही आहे, नंतर गोल्ड कलेक्शनला ब्लॉग बनवू. हे फक्त प्राज्ञाच्या सरप्राईजसाठी गोल्ड कलेक्शन असं नाव दिलं होतं व्हिडिओला, तुम्ही बघू शकता. क्या हाँ और एक्टिंग के 50 रुपये कट गाइस. और एक्टिंग नहीं है, बहुत खुशी हो रही है, तुम कैसे बताऊं. इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी मुझे आज तक. भैया कितना अच्छा लग रहा है गाइस. मैंने कभी सपने में भी नहीं सोचा था. मुझे ये सब की लालच नहीं है, लेकिन अच्छा लगता है गाइस जब अपना पति जैसे सरप्राईज देता है तो दिल खुश हो जाता है. तुम्ही बोलता सरप्राईज वगैरे देत जाऊ नका, आपल्या आपल्या चॉईसने सिलेक्ट करत जा. पण तिला आवडले ते चॉईस. सी छान चॉईस आहे. माझी चॉईस एवढी मग खराब नाही. घर पण आना था लेकिन अपने को. घर पण होऊन जाईल हळूहळू. घर पण बनवायचं आहे. खूप कमेंट्स आहे तिला, पहिले घर बनवा करून. बनवायचं एक छोटंसंच घर आहे आपलं, ऍडजस्ट करणं चालू आहे आपलं या छोट्याशा घरामध्ये. पण घर पण बनवणार आहे लवकरच, सो प्लीज डोंट वरी. नक्की बनवणार घर, म्हणजे लवकरच 2026 मध्ये काम चालू होणार 100% आपल्या घराचं. त्यासाठी घरात सेव्हिंग सुद्धा चालू आहे. घरासाठी सेव्हिंग्स सुद्धा सुरू आहेत. ही लाडू गाईज कुठे पण हरवेल आणि कुठे पण फिरत राहते, म्हणून तिला घातली नाही. ही प्रज्ञाच घालते लाडूची चेन. पण हे इकडे बघा, आपलं नेकलेस बोलतात कुठे ठेवला, तर ते त्याचे दोरे तोडले होते म्हणून घेऊन नाही तो गेलो आम्ही लोक. मेन रिझन तर दोरे तुटले होते, टाइम नव्हता भेटला ते गाठायला, त्यासाठी. क्या हुआ? तो ऐसे शांत क्यों, कुछ बोल तो सही. क्या हो गया तुम्हें, क्यों नहीं बोल रहे हो? कुछ तो बोलो, कुछ तो बोलो भाई. तुझे अच्छा नहीं लगा क्या? अच्छा लगा ना, कितना अच्छा लगा. क्या कसम? सच्ची में अच्छा लगा ना. तो बाप रे. क्या है ऐसा? इतना प्यार क्यों करता है मेरे से बिना मतलब का? ये क्या हर बार एक ही डायलॉग मारती है रे तू? हाँ? हर बार एक ही डायलॉग कैसे मार? प्यार के भी लायक नहीं होते रे, फिर भी इतना प्यार क्यों करते हैं? रोने वाली क्या? हाँ? सच में रोने वाली? देखा इधर, देखा? सर्दी हुई गाइस, सर्दी की वजह से आँख में आंसू आ रहा है. तो क्या देख रहे हो? इतने गाइस, ये हमारा एकदम पहला मंगलसूत्र है, रोहित ने अपने पैसे से बनाया था. ये भी तो ये किसके पैसे से बना? गाइस, पर ये मैं ये रखूंगी नहीं, मैं ये भी संभाल के रखूंगी. मतलब इधर उधर कभी बेचूंगी नहीं, संभाल के रखूंगी पहले. अरे तू रो कैसे रही है? अले ले 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 ले. मेकअप खराब हो जाएगा जब. रो मत फिर. गाइस, मैंने हमेशा नकली पहने, कभी भी असली नहीं पहना. मतलब मेरे घर पे थी तो मैं असली पहनती थी, थोड़ा छोटा मोटा, पर अभी असली पहनने को मिल रहा है. मुझे कितने मतलब इसको पता है, मैं जब भी जाती थी सोना लेने, जब भी जाते थे तो मंगलसूत्र पे ही ध्यान देती थी. कितना मस्त डिजाइन है ये वो, पर मैं ऐसा सोचती नहीं थी कि मिल जाएगा कभी. रोहित को बोला भी नहीं कभी, पर रोहित के ध्यान में रहता था. पहन के कैसा लग रहा है? थोड़ा पहन के भी अच्छा लग रहा है. ऐसा लग रहा है मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है, दिल गार्डन गार्डन तो. स्टाइलिश बहुत. गार्डन गार्डन डिजाइन बहुत मस्त. अच्छा, सबको दिखाने आया क्या तेरे को? जो काको को सब दिखा क्या सबको? जा
सगळ्यात पहिले हे काय पण केलं ना सगळ्यांना गाइस दाखवणार. रोहित अपने लिए कभी कुछ नहीं करता, पता नहीं कि मेरे लिए करता रहता. तू वापस दे दे फिर चल. उसको बेच के गाड़ी ले लेता हूँ. हाँ? तुझे अभी दिला दिया है मेरा हो गया. तो गोल्ड कलेक्शन इन नेक्स्ट टाइम डन. नेक्स्ट टाइम गोल्ड कलेक्शन करू. खूप गरमी होते. दरवाजा लावला होता आम्ही ते इकडे आवाज करत होते, थोडा आवाज होत होता म्हणून दरवाजा लावलेला. गरमी व्हायला लागले. गोल्ड कलेक्शनचा व्हिडिओ पण करू. एवढं काय असं वाटत नाही. पण असं दाखवलं दिखावा केला तर लोक बोलतात की काय आम्हाला शो ऑफ करताय आणि असं करताय आणि तसं करताय. बट ह्या एक आठवणी म्हणून असतात. ब्लॉग म्हणजे आठवण म्हणून. तर कधीही आता 10 वर्षाने 5 वर्षाने किंवा किती टायमाने आपण परत हा व्हिडिओ ओपन करून बघू शकतो आणि आठवण काढू शकतो. आता समजा लाडू जेव्हा 1-2 महिन्याची होती तर आम्हाला कधी कधी ब्लॉग्स असेच येतात, म्हणजे सजेस्ट होतात. तर आम्ही ते बघून आम्हाला खूप छान वाटतं आम्हाला ते बघून की ना त्या टायमाला कशी होती लाडू, कसं होतं हे सगळं, म्हणजे आपण कसे होतो, आपलं घर कसं होतं. तर त्यासाठी ब्लॉग्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे शो ऑफ नाही तर ह्या एक खूप प्रेमळ आठवणी आणि खूप जास्त मेमरीफुल. मला पहिल्यापासून लहानपणापासून सवय आहे. एक ब्लॉगर ॲज अ ब्लॉगरच्या आधीपासून जेव्हा माझ्याकडे विवोचा फोन होता, इंटेक्सचा फोन होता, तेव्हा पण मी असं शूट करून ठेवायचो काय ना काय असंच आठवण म्हणून. फॅमिलीतले लोक वगैरे एकत्र झाले की मला खूप जास्त आवड होती त्या गोष्टीची. मावशीचा पण व्हिडिओ मी विवो फोनने शूट केलेला आहे. दुसरी एक मावशी माझी छोटी, तिच्या लग्नामध्ये नाचत होते सगळे, तेव्हा ते पण असा व्हिडिओ असा व्लॉगचा सारखाच आडवा शूट करून ठेवलेला आहे. मी मावशी आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जर बघायचं असेल तर मी टाकेल एक दिवस. जम नाही मावशीची स्टोरी ज्या दिवस टाकेल ना त्या दिवशी त्याच्यामध्ये तो व्हिडिओ ऍड करेल. ओके, आज के लिए बस इतना ही. कैसे दिखते हैं क्या साथ में कैसे दिखते हैं मतलब? तो सोने वाली और मैं चांदी वाला. हाँ अभी फोटो खींचता तेरा, रुक जा एकदम. मस्त मस्त. ऐसा क्यों कर दिया इसको तूने? अरे ये हो गया गलती से, तू पहले बता ना. इसको बेच देते अभी. मस्त चुप क्यों बेचने का माल मिलेगा. पहले ही सबसे पहले किया था अपन ने. गाईस त्यावेळेस हे मी ना मला वाटतं किती 1 ग्रामचं असेल, 7.5 का 8 हजाराला केलं होतं हे. बघा किती 10 मणी आहेत. 10 मणी आणि राजा राणी. किती ग्राम आहे त्यावेळेस मला समजत नव्हतं. काहीतरी लिहिलंय त्याच्यावर. गाइस कोई दुनिया कितना भी कुछ बोले, मेरे से बहुत प्यार करती है. ले संभाल के रखिए तेरा पहला मंगलसूत्र अपना. मैंने दिया हुआ फर्स्ट मंगलसूत्र. अभी ये तो डेली पहनेगी. हाँ इतना भारी घुमा देगी प्रज्ञा. क्यों घुमा दूंगी? निकाल के रख दे. क्यों घुमा दूंगी? गाइस किसी की नजर ना लगे प्रज्ञाला काळा टिक्का लावू आपण. फोटो काढून झालेले आहेत मस्त मस्त. पोस्ट करेल प्रज्ञा. रिअल हा व्हिडिओज मध्ये व्लॉग मध्ये तुम्ही बोलता फिल्टर लावून व्हिडिओ बनवतात अशी कमेंट येते. आम्ही तो व्हिडिओ टाकलेला. तर हे बघा ब्लॉग मध्ये फिल्टर नाही लागत. सो दिस इज माय रिअल कलर अँड दिस इज प्रज्ञास रिअल कलर. सो रिअली गाइस मी एवढा मेकअप नाही लावत, कारण तुम्ही बघू शकता इकडे माझा तेल मेरा किधर है? इधर है ना, दिख रहा होगा तेल काला काला. हाँ 2 तिल होगा उस तर. स्किन अशी होत राहते पाणी चेंज झाल्यावरती. सो इट्स ओके, काय हरकत नाही. गाईस मी जास्त मेकअप नाही करत कारण मला पिंपल येतात. तर गाईस कशी दिसत आहे मी बघा. रेत गेले बाहेर. मला खूप छान वाटत आहे. एक नंबर. गाइस मला कधीच पाहिजे होता है, पर मुझे लगता था मैं कैसे बताऊं. मुझे पता नहीं था रोहित मेरे लिए ले लेंगे. अभी लगता है मेरे को, अभी मैं अगर दिया लेके भी ढूंढूंगी ना तो मुझे ऐसा हस्बैंड नहीं मिलने वाला, इतना अच्छा, इतना प्यार करने वाला. ऐसे हमारे झगड़े होते हैं लेकिन हम लोग फिर भी हम खुश रहते. इतना नहीं झगड़ा होता हमारा, छोटे मोठे झगड़े होते. कभी मुझे मेरे पास्ट को लेके ताना नहीं मारा. कसं दिसते मी? मला तर रडू येत होता असं. नजर न लगे किसी की भी. मी एवढी खुश आहे कारण की तुम्ही बघू शकता मंगलसूत्र गिफ्ट केलंय मला. म्हणजे माझा आवडतीच आहे हे चेनवाला. मला कधीच पाहिजे होता. मैं हमेशा जाती थी, मतलब मी कधी पण जात होते सोनाराचं तिकडे, तर मी बघत होते आणि
पण मी मतलब असंच म्हणायची की हो किती भारी डिझाईन आहे, किती छान आहे, पण मी कधी म्हणलं नाही की आपण पण घेऊ. पण रोहितने माझं मन पडलं. इतना सब कुछ होने के बाद भी, एवढं सगळं घडल्याच्या नंतर पण माझ्यावर एवढा जीव लावतोय. अभी नहीं है वो इधर पे, मैं सामने तारीफ नहीं कर सकती, मुझे शर्म आती है. गाइस मला खूप ऐसा, मैं कैसे बताऊँ मेरा दिल कैसा हो रहा है. मुझे हर सिचुएशन में, हर घड़ी में, हर मुश्किल टाइम पे बस यही एक इंसान था जो मेरे साथ खड़ा था और है अभी तक. मैं बहुत लकी हूँ कि रोहित मेरी लाइफ में है. रोहित मुझे इतना ही बोलना है कि अगर तू वीडियो एडिट करते टाइम देखेगा तो फिर हंसना मत. मुझे बोलना है तू, मैं तुझसे बहुत ज़्यादा प्यार करती हूँ. आई लव यू सो मच, थैंक यू सो मच. मेरी लाइफ में हमेशा साथ निकले, मेरे साथ खड़े रहने के लिए हर टाइम पे. यू आर द बेस्ट हस्बैंड इन द वर्ल्ड. आई लव यू सो मच. हर टाइम पे मेरा साथ दिया है, कभी भी पीछे कदम नहीं हटाया, कभी भी नहीं. मुझे मुंह पर तारीफ करने में अजीब लगता है जैसे कि तुझे अजीब लगता है. तुम हमेशा हमेशा मेरा मन पढ़ लिया है, हमेशा मेरा ख्याल रखा हर सिचुएशन में. सच में मैं बहुत प्यार करती हूँ तुझसे. हंसना मत ये वीडियो देख के, नहीं तो मैं बात नाही करूँगी कभी भी. तर गाईज मला सर्दी बी झाली आहे. कशी दिसते हे मी कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या मंगलसूत्राचा डिझाईन आवडला तुम्हाला ते पण सांगा. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.